नमस्कार, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण बेबी चकली बनवणार आहोत। त्यासाठी मी भाजकी डाळ घेतली आहे, 1 कप डाळ घेतलेली आहे। आता ही मी मिक्सर जारमध्ये घालून बारीक अशी त्याची पावडर बनवून घेणार आहे। साधारणतः 1 कप डाळीची मी बनवते आहे। तर ह्या पूर्ण डाळीचं पावडर बनवून ती चाळून मी घेणार आहे, जेणेकरून जाडसर जो भाग असतो तो बाजूला निघतो आणि अगदी बारीक असा पावडर तयार होते, पीठ तयार होतं। आता त्याचबरोबर तितक्याच 2 कप मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। म्हणजे 1 कप जर मी पीठ घेतलेलं आहे डाळीचं, तर 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा ओवा मी चोळून घातला आहे। चोळून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता हे आपण पीठ भिजवून घेणार आहे। त्यासाठी आता मी थोडीशी लाल तिखट घातली आहे, जास्त तिखट नको म्हणून मी अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे। 1 चमचा हळद पावडर घातली आहे आणि आता यामध्ये मी मोहन घालणार आहे। तर आता ह्याचं पीठ आपण बनवून घेणार आहोत। 2 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप डाळवाचं पीठ मी घेतलं आहे। जिरा पावडर मी घालून घेतली आहे, धना पावडर मी घालून घेतली आहे। याबरोबर 1 चमचा पांढरे तीळ घातले आहे आणि चवीनुसार मीठ मी घालून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण मसाले घालून झाल्यानंतर आपण यामध्ये मोहन घालून व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तर मसाले व्यवस्थित एकजीव करण्यासाठी सुरुवातीला ते मिक्सअप करून घ्यायचे। ह्या पिठामध्ये व्यवस्थित आपण हे मिक्सअप करून घेतोय, जेणेकरून जी लाल तिखट, हळद आणि जिरा पावडर, त्यानंतर ओवा हे घातलेलं आहे ते व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स होईल। आणि आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी कडकडीत असं 2 चमचे मी तेलाचं मोहन घातलं आहे। मोहन घातल्यानंतर ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण तेल त्या पिठाला लागेल या पद्धतीने मिक्स करायचं आहे। आणि हातामध्ये या पद्धतीने जर मूठ येत असेल त्या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि अगदी कडकडीत गरम पाण्याने ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना अगदी गरम पाणी घ्यायचं आहे, उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि लागेल तसं टाकायचं आहे। एकदाच पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं पाणी घालून याचा डो असा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे। तर पाणी आवश्यक असेल तसं पाणी घालायचं आहे, एकदाच पाणी घालायचं नाही। आणि पाणी घालताना बिलकुल थंड पाण्याचा वापर नाही करायचा। ज्यावेळेस तुम्हाला पाणी कमी पडत असेल पुन्हा पाणी गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने कडकडीत पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने हे मळून घ्यायचं आहे, कारण की गरम पाणी घालतो तर चटके बसण्याची शक्यता असते। तर या पद्धतीने व्यवस्थित आता ह्यामध्ये गरम पाणी घालून थोडंसं थंड झाल्यानंतर हे मळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। फार जाड असं कडक पीठ नाही मळायचं, तर थोडंसं सैलसर आणि कणकेला पोळीला ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने नाही, तर थोडंसं कडक असं मळून घ्यायचं आहे। तर चकली बनवता येईल या पद्धतीने आणि संपूर्ण एकजीव असं मळून घ्यायचं आहे। पाणी वापरताना बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, नाहीतर हे पीठ बिघडण्याची शक्यता आहे। छान मळून झाल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करून द्यायचे। 10 मिनटानंतर चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून या पद्धतीने चकली करून घ्यायची। चकली तुटत नसली म्हणजे पीठ हे अगदी परफेक्ट झाले। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण चकल्या अशा काढून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळताना देखील तेल अगदी गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या। तर या पद्धतीने संपूर्ण चकल्या ह्या काढून घ्यायच्या। एका साच्यामध्ये साधारणतः 8 ते 9 चकल्या छोट्या सहज बनतात आणि ह्या तुटत नाही आहे, याचा अर्थ परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे या पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण चकल्या मी काढून घेतल्या आहे आणि आता इकडे तेल मी गरम करायला ठेवले। तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि गरम झाल्यानंतर मीडियम आचेवरती ह्या टाकून घ्यायच्या। आता ह्या तळताना मीडियम आचेवरती तळायच्या आहे, कमी जास्त गॅस करायचा नाही आहे। हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळल्या तर त्या करपतात आणि मंद आचेवर तळल्या तर ही चकली तेल पिते, त्याच्यामुळे मंद आचेवर बिलकुल तळायचं नाही। तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे विथिन 3 सेकंदामध्ये चकली टाकल्यानंतर ती वरती येईल इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे। आणि चकली तळून झाल्यानंतर ती तळाला बसते, मग त्यावेळेस ती काढून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने थोडीशी गोल्डनिश ब्राऊन म्हणजे सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत चकली तळून घ्यायची। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने अगदी झटपट अशी बेबी चकली नक्की ट्राय करून बघा। आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।